स्वतःला एक गोष्ट सांगा, बाकी दुनिया काय म्हणते, तुमचे रिलेटिव्ह काय म्हणतात, नातेवाईक पाहुणे रावळे, खड्ड्यात गेले सगळे. आतापर्यंत इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप रिस्क घेतलेले आहेत, खूप फेल्युअरचा सामना केलाय, स्वतःवरती 1000 वेळा डाऊट घेतलेला असेल, क्रिटिसिझमला सामोरे गेलेले आहात, डिसिप्लिन फॉलो केलेले आहे, सॅक्रिफायसेस तर विचारायलाच नको, रिजेक्शन तुम्ही तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली फेस केले असतील खूप सगळ्या कंडिशन्समध्ये, लेट नाईट्स कितीतरी रात्री जागून काढलेले आहेत या एक्झामसाठी म्हणून, परसिस्टन्स आहे, हार्डवर्क आहे. म्हणजे आता याच्यानंतरची स्टेप एकच उरली आहे, दॅट इज सक्सेस. आणि इथंपर्यंत तुम्ही जर पोहोचत असाल, फक्त एवढा टप्पा राहिला, फक्त माण्याच्या वरती डोकं काढायचंय इतकं स्वतःला सांगा, त्याच्यानंतर सक्सेस आहे. पण तिथे जर पॅनिक झालात ना, इथून इथंपर्यंत आलाय आणि इथे आता वाटतं की नाही नाही खूपच नाकातोंडात पाणी गेलं, इथे जर पॅनिक झालात, सरफेसला हात टच कराल आणि परत पाण्यात डुबकी माराल, हे नका करू. कारण ही एक्झाम हातातून जाणं याचा अर्थ हे सगळं परत एकदा फेस करणं, परत एकदा या सगळ्यातून बाहेर पडणं, परत एकदा या सगळ्याचा सामना करणं. इथंपर्यंत आला ना, थोडंसं फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा, थोडं स्वतःला पुश करा आणि डोकं पाण्याच्या बाहेर काढा.